तर मुंबईसह उपनगरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। दहीहंडीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात राज्यभरात साजरा केला जात असतो। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा दहीहंडीचं आयोजन केलंय। दादरमधील आयडियल बुक डेपो जवळची साई दत्त मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली। थेट जाऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, या ठिकाणी एक महिला गोविंदांचं पथक आल्याचं आपण पाहतोय, काय अधिकची माहिती आहे? कसा उत्साह गोविंद पथकांमध्ये पाहायला मिळतोय, कारण पाऊसही सुरू आहे? श्रुती, सध्या आपण पाहू शकतो की आज संपूर्ण राज्यभरात आज दहीहंडीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांनी राजकीय दहीहंडींचं आयोजन जे आहे ते केलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या दादर पश्चिम येथील आयडियल बुक डेपो जवळच्या साई दत्त मित्रमंडळ आयोजित या संपूर्ण दहीहंडी उत्सवाच्या या ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने महिला गोविंद पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे। तेजस्विनी महिला गोविंद पथकाचे महिला जे आहेत, मुली जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण एकंदरीतच आज संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरात संपूर्ण दहीहंडीच्या उत्सवाची धूम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी मुंबईमध्ये अनेक राजकीय पक्षांकडून आज दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता हा संपूर्ण दहीहंडी उत्सवाचा सण जो आहे तो राजकीय पक्षांनी हायजॅक केलेला आहे। आपल्यासोबत काही मुली देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दहीहंडीचा उत्साह कशा पद्धतीने आहे यंदाच्या? खूप धमाल मस्ती आहे, खूप जल्लोष आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी जल्लोषात दहीहंडी साजरी करतो। तुमच्या दहीहंडी उत्सवात पथकाचं नाव काय आणि किती वर्ष झाले तुम्ही दहीहंडी पथकामध्ये या दरवर्षी येतात? तेजस्विनी महिला मंडळ। तेजस्विनी गोविंदा पथक। गेली 5 वर्ष आम्ही इथे दहीहंडी फोडायला येतो आहोत, साजरी करत आहोत। अशा प्रकारे आम्हाला खूप एन्जॉय धमाल मस्ती आहे चालू। खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण महिला गोविंद पथक, तेजस्विनी महिला गोविंद पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आयडियल बुक डेपोची संपूर्ण दहीहंडी जी आहे ती दहीहंडी फोडण्याचा मान या संपूर्ण गोविंद पथकाला आहे। तेजस्विनी महिला गोविंद पथकाला जवळपास 5 थर जे आहेत या महिला गोविंद पथकाकडनं या दहीहंडी उत्सवात लावले जाणार असल्याची माहिती जी आहे ती या मुलींनी दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आयडियल बुक डेपोची संपूर्ण दहीहंडी जी आहे ती पर्यावरणपूरक अशी ही दहीहंडी असते आणि दरवर्षी या संपूर्ण दहीहंडी उत्सवाचं आयोजन जे आहे ते आयडियल बुक डेपोच्या शेजारी या ठिकाणी साई दत्त मित्रमंडळाकडनं केलं जातं आणि यंदा देखील मुलींचा उत्साह, महिलांचा उत्साह जो आहे तो या संपूर्ण आयडियलच्या या दहीहंडी उत्सवामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सेलिब्रिटींची ही दहीहंडी देखील ओळखली जाते। मराठी सेलिब्रिटी लोकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात हजेरी जी आहे ती या संपूर्ण आयडियल बुक डेपोच्या या दहीहंडीमध्ये असते। मुंबई दादरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात यंदा दहीहंडीचं उत्सवाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभर मुंबईसह मुंबई उपनगरामध्ये, ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्साह आणि थरार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच अक्षय, हा गोविंद पथकांचा उत्साह तुमच्या माध्यमातून आम्ही जाणून घेत राहणार आहोतच, त्याची दृश्य आमच्यापर्यंत अशीच पोहोचवत राहा।